राज ठाकरे, छगन भुजबळ, गणेश नाईक आणि नारायण राणे एकेकाळी शिवसेना या पक्षाचे दिग्गज नेते म्हणून या सगळ्यांची ओळख हे सगळा महाराष्ट्र जाणतो। मात्र या सगळ्यांनीच शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आपली वेगळी वाट धरली। या चारही दिग्गज नेत्यांना या लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव बघावा लागला। छगन भुजबळ आणि गणेश नाईक यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। तिथं त्यांना सत्ताही उपभोगता आली। मात्र या लोकसभा निवडणुकांमध्ये या दोघांचं दिल्लीला जाण्याचं स्वप्न हवेतच विरलं। तिकडे राज ठाकरे निवडणुकांना उभे राहिले नसले तरीही या लोकसभा निवडणुकांमध्ये मनसेचं अस्तित्वही जाणवलं नाही। तर नारायण राणेंच्या मुलाला अर्थात निलेश राणेलाही पराभवाच पत्करावा लागला। बाळासाहेब ठाकरेंना सोडून गेलेल्या नेत्यांना जनतेनं धडा शिकवलाय, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या गोटातून आली। खरं तर लोकसभा निवडणुकांमध्ये या चारही नेत्यांचं भवितव्य पणाला लागलं होतं। मात्र चारही नेत्यांना पराभव स्वीकारावा लागला। आघाडीचे नेते भाजपला नावं ठेवत होते, तर राज ठाकरेंनी शिवसेनेला काटशह देण्यासाठी भाजपशी छुपी युती करत शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला। मात्र या कोणाचीच रणनीती यशस्वी ठरली नाही। जनतेनं मनसेच्या कोणत्याही वचनांना न भूलता त्यांना निवडणुकीत त्यांची जागा दाखवून दिली। एवढंच नाही तर भाजपला स्पष्ट बहुमत मिळवून देण्यासही मदतच केली। त्यामुळे 16वी लोकसभा निवडणूक या चारही नेत्यांच्या चांगलीच स्मरणात राहील हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई।